स्वागतम स्वागतम सुस्वागतम सर्व रसिक जनांचे, श्रोत्यांचे, देणगीदारांचे आणि हितचिंतकांचे संस्कृती युवा प्रतिष्ठानतर्फे आमच्या मयुरेश नगरीत सहर्ष स्वागत. मयुरेश नगरी जी सकल कला आणि विद्येचे दैवत असलेल्या मोरेश्वर गणपतीच्या वास्तव्याने पावन झाली आहे, ज्या भूमीला हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपतींचा पदस्पर्श झाला आहे, ज्या ठिकाणी समर्थ रामदासांच्या वाणीतून सुखकर्ता दुःखहर्ता ही आरती प्रथमतः उच्चारली गेली, अशी ही ऐतिहासिक आणि धार्मिक वारसा लाभलेली आमची मयुरेश नगरी. अशा या पुण्यनगरीत कला, क्रीडा आणि विचारांची सांगड घालून संस्कृती टिकवण्याच्या उदात्त हेतूने आणि नवी दिशा देऊन नवा विचार रुजवण्याच्या ध्येयाने संस्कृती युवा प्रतिष्ठानची 2008 साली स्थापना झाली. यावर्षी या प्रतिष्ठानच्या स्थापनेला 5 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त संस्कृती युवा प्रतिष्ठानने या 5 वर्षात ज्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करून ते यशस्वीरित्या पार पाडले त्याचा हा थोडक्यात आढावा. संस्कृती युवा प्रतिष्ठान श्री क्षेत्र मोरगाव. याची सुरुवात झाली सप्टेंबर 2008 मध्ये, जेव्हा गावातील तरुणांनी एकत्र येऊन विविध सांस्कृतिक सामाजिक विषयांवर चर्चा केली आणि आपणही या समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून दिवाळीमध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावा असा एकमताने विचार ठरला आणि त्या दिशेने सर्वांचे प्रयत्न सुरू झाले. कोणता कार्यक्रम आयोजित करावा यापासून आवश्यक तो निधी जमा करण्यापर्यंत विचार पर्व सुरू झाले. आयुष्यातील दुःखावर फुंकर घालण्यासाठी आणि क्षणभर दुःखे विसरून त्यांना तोंड देण्याचे बळ मिळवण्यासाठी हास्य हे अतिशय महत्त्वपूर्ण आणि प्रभावी औषध आहे. परंतु आजच्या धकाधकीच्या जीवनात प्रत्येकाच्या चेहऱ्यावरील हसू लोप पावत चालले आहे. हाच धागा पकडून संस्कृती युवा प्रतिष्ठानने त्या वर्षीच्या झी मराठी वाहिनीवरील हास्य सम्राट या मालिकेतील विजेते अजित कुमार कोष्टी यांचा हास्याचा खळखळाट हा कार्यक्रम आयोजित केला आणि या कार्यक्रमास आपण सर्व रसिकांनी उत्स्फूर्त आणि अभूतपूर्व प्रतिसाद दिला. अशा प्रकारे सुरू झाली मालिका संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या क्रीडा, सांस्कृतिक आणि वैचारिक कार्यक्रमांची. दुसऱ्या वर्षी म्हणजेच 2009 साली दिवाळीत केल्या जाणाऱ्या कार्यक्रमांच्या महोत्सवास दीपावली सांस्कृतिक महोत्सव असं नामकरण करण्यात आलं आणि याच महोत्सवाअंतर्गत हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपतींबद्दलचा आदरभाव आणखी वृद्धिंगत व्हावा या हेतूनं प्रसिद्ध शिवव्याख्याते प्राध्यापक नितीन बानगुडे पाटील यांचे लोककल्याणकारी राजा छत्रपती शिवराय या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आलं आणि ते पूर्ण ऐतिहासिक वातावरणात पार पडलं. यात मोरगाव बरोबरच केडगाव, वरवंड, पाटस, नीरा, मावडी, जेजुरी आणि बारामती या ठिकाणाहून अनेक शिवभक्त दाखल झाले होते. जय भवानी, जय शिवाजी या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता. याच महोत्सवात दुसऱ्या दिवशी खास महिला रसिकांसाठी मराठी गीते, लोकधारा आणि मिमिक्रीचा सुंदर संगम असलेला माय मराठी गीतोत्सव हा आगळ्या वेगळ्या प्रकारचा कार्यक्रम प्रथमच मोरगाव आणि परिसरात संपन्न झाला. या वर्षीच्या कार्यकालात कार्यकर्त्यांनी सांस्कृतिक कार्याबरोबरच सामाजिक कार्यातही पुढाकार घेतला. त्या काळात त्यांनी 200 पेक्षा जास्त लोकांना सन्मानपूर्वक पॅन कार्ड त्यांच्या घरी जाऊन दिले. याशिवाय श्री मयुरेश्वर विद्यालय मोरगाव येथील विद्यार्थ्यांसाठी 10वी 12वी नंतर काय करावे यावर स्वामी विवेकानंद जयंतीचे औचित्य साधून ज्येष्ठ समुपदेशन तज्ज्ञ प्राध्यापक विजय नवले यांचे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित केले. अशा प्रकारे प्रत्येक टप्पा पार करत असताना मार्गात येणाऱ्या अडचणीवर सामूहिक धैर्याने मात करत वाटचाल चालू होती. गावात इतर सर्व अत्याधुनिक सुविधांबरोबरच वैचारिक देवाणघेवाणीसाठी आणि युवा पिढीला दिशा देण्यासाठी एक वाचनालय अथवा ग्रंथालय असावे असा विचार पुढे आला. याकरिता कार्यकर्त्यांनी श्री पोपटराव टेकवडे दादांची भेट घेतली आणि त्यांनाही या गोष्टीचा आनंद झाला आणि या ग्रंथालय उभारणीसाठी संमती त्यांनी दर्शवली. सन 2010 मध्ये विजयादशमीच्या
शुभदिनी श्री पोपटराव टेकवडे यांच्याकडून ग्रंथ तुला करून 700 ग्रंथ सन्मानपूर्वक स्वीकारण्यात आले. या ग्रंथालयाचे उद्घाटन पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे चेअरमन माननीय दिगंबर दुर्गाडे आणि युवा साहित्यिक श्री गणेश धालपे यांच्या हस्ते झाले. ज्ञान हेच भावी पिढीसाठी भांडवल आहे, त्याचा उपयोग करावा असे उद्गार श्री दुर्गाडे यांनी यावेळी काढले. आज या ग्रंथालयात 1100 पेक्षा जास्त ग्रंथ आणि पुस्तके उपलब्ध आहेत. मोरगाव पंचक्रोशीतील युवा पिढीला प्रेरणा मिळावी या उद्देशानं महाराष्ट्रातील क्रीडा, कला आणि साहित्य क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींचा श्री मयुरेश्वर पुरस्कार देऊन सन्मान करावा. त्याचबरोबर मोरगाव पंचक्रोशीत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींनाही विशेष गौरव पुरस्कार देण्यात यावा असा निर्णय झाला. यातूनच 2010च्या दीपावली सांस्कृतिक महोत्सवात मराठी चित्रपट निर्माते श्री मेघराज राजे भोसले यांना श्री मयुरेश्वर कला पुरस्कार, महाराष्ट्र केसरी श्री विजय उर्फ विकी बनकर यांना श्री मयुरेश्वर क्रीडा पुरस्कार, युवा साहित्यिक श्री गणेश धालपे यांना श्री मयुरेश्वर साहित्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. सन 2010च्या भाद्रपद यात्रेमध्ये मोरगावमधील श्री योगेश गारडे यांनी करा नदीवरील श्री गणेश कुंडामध्ये बुडणाऱ्या 2 महिलांना आपल्या जीवाची पर्वा न करता वाचविले. त्यांच्या या उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांना विशेष गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच ज्यांच्या प्रेरणेने आणि दातृत्वाने श्री मयुरेश्वर ग्रंथालयाची उभारणी झाली त्या श्री पोपटराव टेकवडे दादांचाही विशेष गौरव करण्यात आला. यानंतर दीपावली महोत्सव 2010 मध्ये पहिल्याच दिवशी श्री मेघराज राजे भोसले प्रस्तुत माझा महाराष्ट्र हा कार्यक्रम झाला. दुसऱ्या दिवशी मोरगाव मधीलच हौशी कलाकारांच्या कलेतून साकारलेली श्री मयुरेश्वर नाट्य मंडळ निर्मित पुढारी 2 खुनी कोण हे नाटक झाले. या दोन्ही कार्यक्रमांना ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. प्रत्येक कामाच्या आयोजनातून रसिकांना एक वेगळा अनुभव देण्याचा प्रयत्न करत असतानाच कार्यकर्त्यांचाही उत्साह वाढत होता. सन 2011 मध्ये वर्ल्ड कप क्रिकेटचे वारे वाहत असताना प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी मयुरेश्वर मंदिरासमोर सर्व रसिकांना सामूहिक रीतीने क्रिकेट सामन्यांचा आनंद घेण्याची संधी दिली. सांस्कृतिक आणि क्रीडा विषयक कार्यक्रमांबरोबरच वैचारिक, ज्ञानवर्धक आणि भावी पिढीस योग्य दिशा देणाऱ्या कार्यक्रमांमध्ये व्याख्यानमालेचा समावेश अग्रभागी व्हावा यासाठी प्रतिष्ठानने अशा कार्यक्रमांवर लक्ष केंद्रित केलं. मराठी आणि नववर्ष अर्थात चैत्र शुद्ध पाडवा या दिवशी संस्कार व्याख्यानमाला या नावाने मोरगावमधील पहिलीच व्याख्यानमाला सुरू झाली. या व्याख्यानमालेत पहिल्याच दिवशी सुप्रसिद्ध सिने अभिनेते राहुलजी सोलापूरकर यांचे राजश्री शाहू महाराज, दुसऱ्या दिवशी श्री दिगंबर दुर्गाडे यांचे आजचा युवक आणि राजकारण, तर सांगता समारंभाच्या निमित्ताने प्राध्यापक गणेश करे पाटील यांचे माती, नाती आणि संस्कृती या विषयी उच्च दर्जाचे उद्बोधन करण्यात आले. आणि व्याख्यानमालेच्या पहिल्या वर्षीच रसिकांच्या भरघोस प्रतिसादातून संस्कृती युवा प्रतिष्ठानने खऱ्या अर्थाने सांस्कृतिक, क्रीडा आणि वैचारिक अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करून संस्कृती रुजवण्याचे काम केले. दीपावली महोत्सव वर्ष चौथे सन 2011 या काळात लहान मुलांसाठी किल्ले स्पर्धा तर मुली आणि महिलांसाठी भव्य रांगोळी स्पर्धा आयोजित केल्या आणि भरघोस बक्षिसे आणि प्रत्येक स्पर्धकास भेटवस्तू देऊन स्पर्धेतील रंगत आणखी वाढवली. जसे पुणे विद्येचे माहेरघर तसे कोल्हापूर कलेचे. याच कोल्हापूरमध्ये अनेक कलाकार निर्माण झाले. म्हणूनच खास लोकाग्रहास्तव कोल्हापूरचा सुप्रसिद्ध ऑर्केस्ट्रा झंकार बीट्स दीपावली महोत्सवात सादर करण्यात आला. यामध्ये हिंदी, मराठी गाण्यांनी आणि मिमिक्रीने रसिक मंत्रमुग्ध झाले. याच कार्यक्रमात त्यावेळी ज्यांना नुकतेच राष्ट्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले ते सहाय्यक पोलीस अधीक्षक माननीय मेघश्याम मालेगावकर साहेब यांचा प्रतिष्ठानतर्फे सत्कार करण्यात आला. या महोत्सवानंतर येणाऱ्या संस्कार व्याख्यानमालेत लोकांच्या आणि विविध वक्त्यांच्या शिफारशीचा योग्य संगम साधत संस्कार व्याख्यानमाला 2011 साठी माननीय IPS अधिकारी आणि मोरगावचे सुपुत्र माननीय सुरेशजी खोपडे साहेब यांचे ग्रामीण भागातील गुन्हेगारी या विषयावरचे व्याख्यान झाले. दुसऱ्या दिवशी सातारामधील युवा व्याख्याते
डॉक्टर राजेंद्र पवार यांच्या आनंदी जीवनाची पंचसूत्रे या व्याख्यानात रसिक श्रोत्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. व्याख्यानमालेची सांगता ज्येष्ठ वृत्त निवेदक आणि अभिनेते डॉक्टर विश्वासराव मेंढळे सर यांच्या मला भेटली मानस या व्याख्यानाने झाली. या व्याख्यानास तर श्रोत्यांना बसायलाही जागा शिल्लक नव्हती. हा उदंड प्रतिसाद पाहून व्याख्यानमालेच्या यशस्वीतेबद्दलची शंकाच मनातून निघून गेली. या व्याख्यानमालेच्या उद्घाटनासाठी अध्यक्ष म्हणून लाभलेले माननीय किरण शेठ गुजर यांनी प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांना मौलिक मार्गदर्शन केले आणि भविष्यातील कोणत्याही सांस्कृतिक, कला, क्रीडा कार्यक्रमांसाठी सर्व प्रकारची मदत करण्याचे आश्वासन दिले. अशा प्रकारे आजपर्यंत आपल्या आशीर्वादानेच संस्कृती युवा प्रतिष्ठानने ही वाटचाल केली आहे. आतापर्यंतचा हा सगळा उहापोह फक्त आपल्या माहितीसाठी केला. भविष्यातील उच्च दर्जाच्या सांस्कृतिक कार्यक्रमांबरोबरच युवा पिढी सक्षम बनवण्यासाठी व्याख्यानमालेच्या द्वारा उत्तम वक्ते तसेच ग्रंथालयाच्या माध्यमातून चांगल्या दर्जाची पुस्तके उपलब्ध करून देण्याची जबाबदारी संस्कृती युवा प्रतिष्ठानने घेतली आहे. भविष्यात प्रतिष्ठानचा स्वतःच्या मालकीच्या हक्काच्या जागेत भव्य ग्रंथालय आणि भव्य व्यायामशाळा उभारण्याचा संकल्प आहे. यानंतर पाहूया मान्यवरांची प्रतिष्ठानबद्दल असणारी मनोगते. नमस्कार, मी राहुल सोलापूरकर. संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मी मोरगावला श्री गणेशाच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या अशा त्या भूमीमध्ये व्याख्यानासाठी गेलेलो होतो. अष्टविनायकातलं एवढं मोठं पहिलं स्थान. आपण नेहमी म्हणतो की समाजामध्ये चांगल्या गोष्टी घडतात का नाही, आपणही एक पाऊल पुढे टाकायचं असतं, समाजाचा भाग म्हणून, घटक म्हणून. या सर्व युवकांनी संस्कृती युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मोरगाव आणि त्याच्या आसपासच्या परिसरामध्ये साहित्यिक असेल, सामाजिक कामांची असेल, ही जी खूप मोठी चढण उभी केलेली आहे ती फार महत्वाची आहे असं वाटतं. संस्कृती युवा प्रतिष्ठाननी जे कार्यक्रम आजपर्यंत राबवलेले आहेत त्याचे आपण अनेक जण साक्षीदार आहात, आपण त्याच्यात सहभागी झालेले आहात. या युवकांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहणं जनतेने हा जास्त महत्वाचा भाग आहे असं मला वाटतं. ज्या वेळेला पुढे भविष्यामध्ये वेळ मिळेल त्या वेळेला ज्या माध्यमातून असेल त्या माध्यमातून तिथे येऊन आपल्यामध्ये समाविष्ट होण्याला मलाही आनंद येईल आणि त्याबद्दल संस्कृती युवा प्रतिष्ठानचे मनापासून आभार मानतो. आपल्याला सर्वांना दीपावलीच्या आणि नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा देतो. धन्यवाद. नमस्कार, मी सुरेश खोपडे, रिटायर्ड IPS ऑफिसर. मी सुरुवातीलाच संस्कृती युवा प्रतिष्ठानचे सगळे पदाधिकारी, त्यांचे हितचिंतक यांचं या ठिकाणी जाहीर कौतुक करतो की गेले 5 वर्ष त्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकांना बोलवून वेगवेगळ्या विषयावरती आणि वेगवेगळ्या प्रश्नावरती त्यांचं काम चालू आहे. परंतु या तरुणांनी या गावामध्ये चैतन्य आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि विविध विषय त्यांनी हाताळलेले आहेत. अगदी सामान्य विद्यार्थ्यांना मदत करण्यापासून ते शहरातील लोकांना बौद्धिक खाद्य द्यावं इथपर्यंत या लोकांनी आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे. आणि त्यासाठी आपण सर्व गावकऱ्यांनी, सर्व हितचिंतकांनी यांच्या पाठीशी उभं राहिलं तर त्यांनी ठरवलेलं काम यशस्वी करण्यामध्ये काहीच अडचण येणार नाही. या लोकांना पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. संस्कृती युवा प्रतिष्ठान मोरगाव यांच्या वतीने मोरगाव आणि मोरगावच्या परिसरामध्ये सामाजिक क्षेत्रामध्ये, त्याचप्रमाणे सांस्कृतिक क्षेत्रामध्ये आणि करिअर गायडन्सच्या क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं, सर्वोत्तम अशा प्रकारचं कार्य या संस्थेच्या माध्यमातून मोरेश्वर त्याचप्रमाणे त्याच्या आसपासच्या सर्वच परिसरामध्ये सातत्यानं गेली काही वर्ष समाज परिवर्तनाच्या माध्यमातून लोकांच्यामध्ये बदल घडवून आणण्याचा प्रयत्न या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्या ठिकाणी केला जातोय. अशा प्रकारचे प्रतिष्ठान ग्रामीण भागामध्ये फार कमी सापडतात. काही प्रतिष्ठानचे कार्यक्रम घेत असतात ते स्वतःच्या विकासासाठी, स्वतःच्या प्रतिमेसाठी, स्वतःच्या पदासाठी किंवा स्वतःच्या प्रतिष्ठेसाठी, पण कोणत्याही प्रकारच्या स्वार्थाची अपेक्षा न धरता निस्वार्थपणानं आपल्या परिसरामध्ये, ग्रामीण भागामध्ये, दुष्काळी भागामधल्या जनतेला त्यांचं जीवनमान उंचवण्यासाठी, राहणीमान उंचवण्यासाठी, त्या परिसरामध्ये असणाऱ्या सर्वच विद्यार्थी असतील किंवा सामान्य जनता असतील त्यांच्या जीवनामध्ये आमूलाग्र परिवर्तन घडवून आणण्यासाठी
संस्कृती युवा प्रतिष्ठान मोरगाव यांच्या माध्यमातून त्यांच्या सर्वच सभासदांनी पदाधिकाऱ्यांनी हा जो उपक्रम राबवला तो उपक्रम अतिशय सुस्तुत्य अशा प्रकारचा उपक्रम आहे। या दीपावलीसाठी आपल्या सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा आणि या प्रतिष्ठानचा एक सदस्य म्हणून मला या प्रतिष्ठानमध्ये काम करण्याचा अभिमान वाटतो। धन्यवाद। आजपर्यंत आपण सर्वांनी आम्हाला बहुमोल सहकार्य केलं। भविष्यातही असंच जर आपल्याकडून मौलिक सहकार्य मिळत राहिलं तर आम्ही आपले सदैव ऋणी राहू। धन्यवाद।